वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स. चला तर पाहूया अतिशय महत्वाच्या किचन टिप्स. 1. जुलाब होत असतील तर अशा वेळी जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1.5 चमचा साखर व अर्धा चमचा मीठ घालून प्यायल्याने शरीरातील क्षारांची झीज भरून येते. 2. पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर दालचिनी चघळून खाल्ल्यास आराम मिळतो. 3. कमी ऐकू येत असेल तर काही दिवस जिरे दुधात उकळून प्यायल्याने ऐकू न येण्याची समस्या दूर होते. 4. कडुलिंबाच्या पिकलेल्या फळांचा 3 ग्रॅम पल्प काढून त्यात 6 ग्रॅम गूळ मिसळून आठवडाभर खाल्ल्यास मूळव्याध पूर्णपणे बरा होतो. 5. जेवताना शांतपणे न बोलता जेवण करावे. जेवताना बडबड करत जेवल्यास किडनीच्या समस्या निर्माण होतात. 6. कच्चे गाजर चावून चावून खाल्ल्यास दातांच्या तसेच डोळ्यांच्या समस्या दूर होतात. 7. दिवसभर विनाकारण डोके दुखत असल्यास शरीरात पाणी कमी झाले आहे असे समजावे. दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. 8. जास्त मांसाहार केल्यास शरीरात मेद वाढतो तसेच शरीर आळशी सुद्धा बनते. 9. चहा प्यायल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. त्यामुळे दात खराब होतात आणि काळे पडतात. त्याचबरोबर दात कमजोर देखील होतात. 10. पालक जास्त शिजवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे पालक कमीत कमी शिजवावे. 11. रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त पडल्यास गव्हाच्या पिठाचा गोळा रश्श्यात घाला. त्यामुळे त्याचा खारटपणा शोषला जाईल. 12. मायक्रोवेव्हचा वापर शक्यतो टाळावा. त्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो. 13. वातावरणात बदल होत असताना वेगवेगळे संसर्गजन्य आजार होत असतात. अशा वेळी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रुमालावर निर्गिलीचे तेल टाकून ठेवा. थोड्या वेळाने त्याचा वास घेत राहिल्यास या सर्वांपासून बचाव होतो. 14. जेवताना रागात जेवू नये कारण त्यामुळे अपचन होऊ शकते. 15. मेथीचे मुटके बनवताना ते कडू लागत असतील तर त्यात साखरेऐवजी 1 डाळ कुस्करून घाला. त्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होऊन मुटके स्वादिष्ट होतात. 16. अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडे मीठ टाकल्यास अंगाला घामामुळे होणारी खाज कमी होते. 17. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ज्या भागावर सुरकुत्या आहेत त्या भागावर तुळशीने 5 मिनिटे मालिश करून थोडा वेळ तसेच ठेवा. नंतर थोड्या वेळाने चेहरा धुवा. हा उपाय दररोज दिवसातून 2दा केल्यास काही दिवसातच फरक जाणवेल. 18. हळद हलकीच भाजून मधासोबत चाटून खाल्ल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. 19. कोल्ड्रिंक्सचे सेवन कमीत कमी करावे. याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास दातांचे पायरिया यासारखे आजार होतात. 20. पोटात जास्त प्रमाणात गॅस बनत असेल त्याचप्रमाणे आंबट ढेकर येत असतील तर लिव्हर व्यवस्थित काम करत नाही असे समजावे. यासाठी रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके सकाळी खावे. 21. बिर्याणी बनवताना शक्यतो मातीचे भांडे वापरावे. बिर्याणी अधिक चवदार होते. 22. केस धुताना कधीही गरम पाणी वापरू नये. त्यामुळे केस कमजोर होऊन तुटतात तसेच केसांना इतर समस्या सुद्धा होतात. 23. तूर डाळीच्या वरणाला फोडणी देताना थोडा पालक किंवा थोडी ताजी मेथी घातली तर वरणाला चव फार छान येते. वरणाला तुपाची फोडणी दिल्यास लहान मुले सुद्धा आवडीने खातात. 24. घरातील साठवणीचे धान्य तसेच डाळी यांना कीड लागू नये म्हणून त्यात हिंग, लवंग टाकून ठेवावी. 25. शरीरात अशक्तपणा जाणवत असेल किंवा खूप थकल्यासारखे वाटत असेल तर दुधात खजूर उकळून खा. त्यात थोडे ड्रायफ्रुट्स देखील आपण घालू शकतो. 26. ॲलोव्हेरा जेल भाजलेल्या जागेवर लावल्यास होणारी जळजळ थांबते व फोड सुद्धा येत नाहीत. 27. साखर न घालता लिंबू पाणी प्यायल्याने तोंडाला घाण वास येत नाही. 28.
ज्या स्त्रिया झोपताना बदाम तेल अथवा खोबरेल तेलाने मालिश करतात त्यांचा चेहरा चमकदार दिसतो व चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा येत नाहीत. 29. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटले की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावे. 30. भाज्यांच्या रश्श्यात मीठ जास्त पडले तर त्यात उकडलेला बटाटा टाका. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्श्याचा खारटपणा कमी होतो. आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.